असताना सुद्धा काय कमी पडते? भक्ती म्हणजे इथं काय घ्यायचे? सम्यक दर्शन. सम्यक दर्शन नसेल तर ज्ञान चारित्र काही काम करत नाही हे सांगितलं. कारण मुक्तीचं द्वार उद्घाटित करायचे त्याला ही केली सांगितली. उत्कृष्ट भक्ती म्हणजे स्वभावाला जाणणं ही उत्कृष्ट केली आहे आमचं मुक्तीचं द्वार उघडण्यासाठी. म्हणजे सम्यक दर्शन प्राप्त झालं तर अतींद्रिय आनंदाला प्राप्त होणार आणि मग त्याला ज्ञानामध्ये रुची वाटणार, ज्ञानाची पूर्णता करण्यासाठी प्रयत्नशील होणार, चारित्र्याची पूर्णता करण्यासाठी प्रयत्नशील होणार. म्हणून इथं सांगितलं की पुढचे आहे तर मागचे नाही तर असं होऊ शकत नाही. म्हणून सम्यक दर्शन मुख्य सांगितलेलं आहे. मग ती अमर्याद अशी सुख प्राप्त करून देणारी किल्ली भक्ती म्हणजे. आणि ती जर आम्हाला मिळाली तर किंचित मात्रही कुठेही काही कमी पडणार नाही. आपोआप शुद्ध ज्ञान शुद्ध चारित्र हे कार्यरत होणार आणि आपण मोक्षाला जाणार. म्हणून महान मोहाच्या मुद्रेने ती आपली द्वारं बंद झालेली आहेत आणि त्यामुळं आत्मा काय आहे सुचत नाही. आत्मा काय आहे हे जाणवेत येत नाही आणि ते जाणवेत येण्यासाठी अनादिकाळापासून आम्ही पुरुषार्थ केला नाही, भटकत आलो. आता तरी आम्हाला याच्यामध्ये प्रेरणा केली की अशा रीतीने स्वभावाला जाणं सम्यक दर्शन प्राप्त करा तरच आपल्याला फायदा आहे, नाहीतर पुन्हा पुन्हा संसारात भ्रमण करत राहणार. आता 24 नंबरचा श्लोक पाहिजे. चित्ते कुर्वन् निरवधि सुख ज्ञान दृग्वीर्य रूपम्. चित्ते कुर्वन् निरवधि सुख ज्ञान दृग्वीर्य रूपम्. देवत्वां समयनियमादादरेण स्थविति. देवत्वां समयनियमादादरेण स्थविति. श्रेयो मार्गं सकलु सुकृती तावता पूरयित्वा. श्रेयो मार्गं सकलु सुकृती तावता पूरयित्वा. कल्याणानां भवति विषय पञ्चधा पञ्चितानां. कल्याणानां भवति विषय पञ्चधा पञ्चितानां. चित्ते कुर्वन् निरवधि सुख ज्ञान दृग्वीर्य रूपम्. देवत्वां समयनियमादादरेण स्थविति. श्रेयो मार्गं सकलु सुकृती तावता पूरयित्वा. कल्याणानां भवति विषय पञ्चधा पञ्चितानां. काय म्हटलं? संबोधन हे देवा भगवंतांना म्हटले व्यवहारण्याने निरवधी सुख ज्ञान वीर्य रूप अनंत चतुष्टय आले नाही. काय सांगितलं? निरवधी म्हणजे अमर्याद कधी नष्ट न होणार असं सुख म्हणजेच अनंत सुख, अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत वीर्य रूप असे सामर्थ्य अनंत ज्यामध्ये आहे. म्हणजे आता हे निरवधी म्हणून अनंत घेतलं ते कधी संपणार आहे? संपतच नाही. म्हणून त्याला म्हणायचं निरवधी. अवधी म्हणजे मर्यादा आणि निरवधी म्हणजे अमर्याद. आपण म्हणतो ना किती काळपर्यंत दुकानात वस्तू आणायला गेल्यावर म्हणतो हे किती काळ किती वर्ष व्यवस्थित राहील ती मर्यादा विचारली आणि त्याच्या आधीच जर ते खराब झालं तर म्हणतो परत देऊन टाकतो. मग तसं इथं नाही आहे. इंद्रिय सुख आहे मर्यादित, ते सुख नसून दुःखच आहे. कारण तो विषय परकीय आहे. इंद्रिय उद्गलमय आहे. मग त्याचा विषय देखील कसा आहे? उद्गल स्वरूपच आहे. स्पर्श रस गंध वर्ण आणि त्याचे भोग सुद्धा कसे आहेत?
भोग सगळं पुद्गलमयच आहे. मग हे समजलं तर त्या पुद्गल स्वतः सुख आनंद गुणाने रहित आहे. तर त्याच्यातून आनंद कसा मिळेल? म्हणजेच आपण म्हणतो की आत्ताच तर मी असं थोडंसं चांगलं सुख बघितलं, लगेच संपलं. मग काय थोडं सुख बघितलं? काहीच नाही, फक्त जास्त पापाच्या तुलनेत थोडंसं पुण्य झालं की त्याला म्हणतो सुख मिळालं. पण वास्तविक रूपाने ते काय असतं? दुःखच असतं. कारण का तर हे सगळं पुद्गलमय आहे. पाप पुण्य के फल माही हरक बिलखो मत भाई, लाख बात की बात यह निश्चय उरलावो, तोरी सकल जगदंद बंद नित आत्म भ्याव. काय सांगितलं छलाला? पुण्य आणि पापाच्या फळामध्ये हर्षित पण होऊ नको आणि दुःखी पण होऊ नको. कारण ही दोन्ही पुद्गलमय आहे, संपणार आहे. आणि ते एवढं क्षणिक आहे. काय सांगितलं त्याला? उपजी विनसे फिरत आहे म्हटलं ना. य पुद्गल पर्याय, ही पुद्गलाची पर्याय आहे. आणि ती उत्पन्न पुन्हा पुन्हा उत्पन्न होते, पुन्हा पुन्हा नष्ट होते. एवढी क्षणिकता दाखवली त्यामध्ये. म्हणून आता तुला फक्त एकच गोष्ट, लाख बात की बात यह, लाख गोष्टीतली एक गोष्ट सांगत आहे की आत्म्याचंच ध्यान कर, बाकी काही सुद्धा तुला उपयोगी नाही. शरण आहे फक्त आपला आत्माच. म्हणून या ठिकाणी हे सांगितलं की जे निरवधी सुख, ज्ञान, दर्शन, वीर्य हे प्रत्येक जीवामध्ये आहे. परंतु भगवंतामध्ये जे प्रगट झाले ते पाहून तरी आपल्याला बहुमान येतो केव्हा? की माझ्यात आहे तसं, त्यांच्यात जसं तसं माझ्यात आहे. आणि असं म्हणून मग तो तशा प्रकारचा भगवंतांचा बहुमान करतो. आणि मग सांगतो की चित्ते म्हणजे चित्तामध्ये, त्वा म्हणजे तुम्हाला, कुर्वन असं तुमचं जे स्वरूप पाहिलं आणि चित्तामध्ये जो कोणी तुम्हाला ठेवतो, म्हणजे मनात चिंतन करून, य म्हणजे जो, समय नियमात आदरेन. आता समय म्हणजे काय घ्यायचं? समयाचा नियम म्हणजे तिन्ही संध्याकाळामध्ये भगवंतांचं स्तुती स्मरण वगैरे करा, ध्यान करा. मग हे सांगायचे त्यामध्ये. त्या आदरपूर्वक अशा रीतीने समयाचा तो म्हणजे त्या काळाचा नियम करतो की एवढा काळपर्यंत तरी मी निर्विकल्प राहील, स्वतःमध्ये राहील, भगवंतांचं स्मरण करून भगवंतांच्या गुणाचं स्मरण केलं की भगवान अनंत चतुष्टय स्वरूप आहे. मग मी का बरे तसं असू नये, माझ्यामध्ये पण ही योग्यता आहे असं समजून काय केलं त्या ठिकाणी स्तविती म्हणजे जो कोणी आदरपूर्वक शास्त्रोक्त पद्धतीने जो काय करतो, तिन्ही संध्याकाळमध्ये भगवंतांचं स्तवन करून ध्यान करतो, समय करतो, स्तवन करतो, आत्मानुभूती घेतो, ससुकृती. त्याला काय म्हटलं? सुकृती याचा अर्थ आहे, सु म्हणजे चांगली कृती करणारा, त्याला पुण्यवान म्हटलं जातं. असा तो पुण्यवान धन्य पुरुष म्हटलं. खलु म्हणजे खरोखर. यावरून तावता तेवढ्या स्तुतीच्या योगाने, तेवढ्याने बस एवढंच आत्मानुभूती घेतली, भगवंतांना जाणलं ना, आत्मानुभूती घेतली तर एवढ्यावरूनच काय होतं? श्रेय मार्गम पूरयित्वा. तो श्रेय मार्ग म्हणजे हिताचा मार्ग, कल्याणाचा मार्ग, आपल्या अतींद्रिय आनंदाचा मार्ग पूरयित्वा पूर्ण करून, पंचदा पंचितानाम तो 5 प्रकारच्या विस्तारयुक्त कल्याणांना विषय भवती. म्हणजे तो पंचकल्याणिकाचा विषय होतो, म्हणजे त्याला पंचकल्याणिक प्राप्त होतात. पाहिजे ना आपल्याला? तर पंचकल्याणिक आपल्याला मिळावेत म्हणजे आपलं पण जे जेकार व्हावा. काय सांगितलं देवागम स्तोत्रामध्ये समंत भद्राचार्य? ते म्हणतात की मी कुठल्याही ह्याला भुलत नाही, भगवंतांना नमस्कार
चमत्काराला नमस्कार करायचा आहे की त्यांचे 4 अंगुल अद्दर राहतात. कशावरून? कमाळ असतात ते सिंहासन वगैरे. मग ते अशा रीतीने ते पाहून किंवा चालताना विहार करताना पण अद्दर चालतात, पाय जमिनीवर टेकत नाहीत किंवा कमळावर टेकत नाही. म्हणून सगळे लोक नमस्कार करतील ते चमत्कार बघून. किंवा अजून म्हणजे इंद्रलोक वगैरे येतात ह्याच्यावरून स्वर्गातून. मग ते किती वैभव आणून ओततात आणि जे जेकार करतात ते पाहून सुद्धा मला त्याविषयी किंचित मात्रही नमस्कार करण्याचे भाव होत नाही. का तर म्हणून तुम्ही आम्हाला पूज्य नाही हे सांगितलं तिथं. म्हणजे पूज्यता कशावरून येते? ह्या बाहेरचं हे सगळं काय आहे, काय म्हणतो त्याला, लोकेशन. पण त्या लोकेशनमध्ये मी फसू नये असे त्यांचे भाव आहेत. तिथं भगवंतांची परीक्षा नाही. तर खऱ्या अर्थाने मला सुद्धा अशा प्रकारचं वैभव प्राप्त होऊ देत किंवा मला त्यासाठी मी साधना करतो, माझं पण पंचकल्याणी होऊ देत. किती लोक जे जेकार करतात, गर्दी किती असते. मग असंच माझा पण फायदा त्यांना होऊ देत आणि मला पण माझं पण यशगान होऊ देत. असे भाव साधक अवस्थेत केले तर मिळेल ना पंचकल्याणी. मग कसं करायचं? निदान बंद होईल. तर निदान बंद केलं तर होणारच नाही. आणि साधक अवस्था ही कशी असते तर कसंही असू देत मला फक्त स्वभावातच राहायचे, अनंत सुखालाच मला भोगायचं आहे. दुसरं माझं कोणतंही प्रयोजन नाही. कोणी माझ्याकडे येऊ देत न येऊ देत, मला दिव्यध्वनी सांगायचा प्रसंग येऊ देत न येऊ देत, परंतु मी फक्त स्वभावात राहून आत्मकल्याण करेल एवढीच भावना ठेवली तर आपोआप काय होतं, त्या ठिकाणी पंचकल्याणिकाला प्राप्त होतो असं सांगितलं. तर आता इथं आपण अध्यात्म पाहिजे याच्यामध्ये. पंचकल्याणिक म्हणजे काय? कल्याणचा अर्थ काय होतो? हित, आनंद स्वरूप, अजून ज्ञान स्वरूप. कल्याणचा शब्दशः अर्थ आहे संस्कृतमध्ये सोनं. मग आपलं सोनं होते, कल्याण सोनं. सोनं कशाने झालं तर आता त्याचं ज्ञानाचं तेज कधी क्षयक्षमात येणारच नाही. आता त्याचं ज्ञान असं परिपूर्ण झालं, क्षयक्षम म्हणजे अर्धवट आणि पराधीन. आणि आता असं ज्ञान पूर्ण झालं की त्याच्यातून ते पुन्हा खाली उतरत नाही. ते ज्ञानाचं तेज पूर्ण कसं आहे, तळपतंय. सोनं जसं तळपतं तसं कदाचित आपलं हे सोनं पण परत वापरल्यानंतर शुद्ध करायला सोनाराकडे परत जातो. पण या ठिकाणी तसं नाही म्हणून सांगितलं. हे सोनं वेगळंच आहे. कल्याणचा अर्थ होतो उत्सव. मग आता तो उत्सव कशाचा आहे तर सांगितलं की पंचधाम. पंचधाम म्हणजे 5 प्रकार आहे. 5 प्रकार म्हणजे 5वं कोणतं भाव आहे? पंचम पारिणामिक भाव. आणि त्याच्याच आश्रयाने प्रत्येक जीवाला ध्यान होतं आणि ध्यान होऊन तो त्याच्याच आश्रयाने मोक्षाला पण जातो. म्हणून पंचधाम कल्याण म्हणजे 5 प्रकारचं कल्याण कोणतं प्राप्त झालं? हाच मोठा उत्सव आहे. सगळ्या भावाच्या अतीत निरपेक्ष, कारण बाकीच्या 4ही भावाला कर्माचा उदय, उपशम, क्षय, क्षयक्षम ह्याची अपेक्षा आहे. पण पारिणामिक भाव निरपेक्ष आहे. आणि निरपेक्ष असलेल्याने तो सदैव जसा आहे तसा नित्य आहे, निष्क्रिय आहे. म्हणून त्याच्याच आश्रयाने आम्हाला काय होणार आहे? परमशांती प्राप्त होणार आहे. हाच आमचा उत्सव आहे. अंतरंगामध्ये कोणता उत्सव आहे तर बहुमान आला की काय आपण तुच्छ गोष्टीमध्ये हे मला चांगलं वाटतंय, ते मला चांगलं वाटतंय म्हणून कशात तरी सुख मानून काहीतरी बाहेरचं प्राप्त करायचं. आता बघा की जोपर्यंत मीच आंबा येत नाही तोपर्यंत
आताच्या आंब्यामध्ये संतुष्ट होतो आणि काय म्हणतो, गोड आहे, खूप गोड आहे, खूप चांगलं आहे. पण खरं जेव्हा मे मध्ये येतो, का मे मध्ये येतो आंबा खरा? उष्णता जास्त. हां, जितकं त्याला तापवलं जातं उन्हाने तेवढं त्याच्यामध्ये मधुरता येते. तसं आम्ही सुद्धा तप स्वरूपाचं प्रतपन जितकं आम्ही तप्त होतो कशामध्ये, 4 आराधना करून, आणि त्या 4 आराधनेमध्ये आम्ही काय झालो, तप्त झालो. तर सोन्यासारखं आपलं सुद्धा तेज असं प्रगट होतं की आता कुठेही टाकलं सोनं तरी ते मळकट होत नाही, खराब होत नाही. तसं आम्ही आमच्या स्वरूपाला खऱ्या अर्थाने प्राप्त होतो. मग चार अग्नी द्यावे लागतात त्याला. का 4 अग्नी द्यावे लागतात? तूप करायला. तूप म्हणजे परिचयाचं उदाहरण. तुपाला 4 अग्नी तेव्हा तूप प्रगट होतं. पहिली अग्नी कोणती? हां, दूध तापल्यानंतर जी साय येते, तर ती साय फक्त आलेली दिसते, जाड आहे म्हणतो, खूप चांगली साय. पण ती केव्हा जाड साय येते? नुसतं तापलेलं. मंद मंद अग्नीवर जितकं ते व्यवस्थित तापतं तेवढी ती साय, म्हणजे ती स्निग्धता वर येऊन थांबली आहे, वरच्या बाजूला तो थर. मग असं एकदम जर खूप मोठ्या अग्नीमध्ये केलं तर सगळ्या दुधामध्ये ते मिक्स होऊन जातं, ती साय आपल्याला प्राप्त होत नाही. मग हे कशाचं प्रतीक आहे? पहिली अग्नी मंद मंद अग्नीवर, म्हणजे मंद आचेवर आपण म्हणतो जेवढं दूध तापलं चांगलं तेवढी साय चांगली येते. मग तसं आम्ही सुद्धा कसे आहोत की जेवढी धीरता ठेवतो साधक अवस्थेमध्ये, ज्ञान आराधना, दर्शन आराधना, त्यामध्ये किंचित मात्रही ढळत नाही बाहेरचे उपसर्ग वगैरे आले तरी. मग त्याला मंद मंद म्हणजे धैर्य, अशा धैर्याला धारण करणारा पहिली अग्नी मिळाली त्याला साधक अवस्थेत. त्यानंतर दुसरी अग्नी केव्हा मिळते? ती साय काय करतो? सायला काहीतरी बेल्ट वगैरे टाकून दही करतो. मग ते दही आता करताना काही त्याला अग्नी नाही ना लागत बाहेरची. कुठली अग्नी मिळाली त्याला? ते कसं आहे, ते दही जितकं झाकून ठेवतो व्यवस्थित, म्हणजे ते दूध, आणि मग त्या वेळेस काय झालं, त्या ऊब आली त्याला, म्हणजे बाहेरची अग्नी नाही, त्या उभेने काय झालं, हां, आणि मग ते इतकं व्यवस्थित झालं दही की कवकवीत झालं तर निघणार नाही दूध त्याच्यात, किती हलवलं तरी. आणि ते जर व्यवस्थित असं घट्ट झालं आणि थोडंसं आंबूस झालं तर आपोआप काय होतं, त्याच्यातून घुसळलं. दुसरी अग्नी कोणती मिळाली? दही रूपातून मिळाली. मग तशी आमची ऊर्जा, म्हणजे ह्याला कुठली अग्नी बाहेरची नाही, तर आमची ऊर्जा म्हणजे शक्ती, आमची शक्तीच अशी आहे, परिपूर्ण शक्तीचं भान केलं तर दुर्बलता वाटत नाही. मग त्या शक्तीमध्ये असा राहिला, आपली स्वतःची स्वतंत्र शक्ती या ठिकाणी कामी आलेली आहे. मग त्या ठिकाणी तो कुठलाही आधार न घेता स्वतःमध्ये राहतो, त्याला म्हणायचं दुसरी अग्नी. आता तिसरी अग्नी कोणती मिळते? घुसळायचं त्याला, म्हणजे दही करायचं, मंथन करायचं त्याला म्हणतो. मग ते ताक होतं आणि वर लोण्याचा गोळा येतो. तिसरी अग्नी कशाने झालं? अग्नीमध्ये इथं अग्नी नाही मिळाली, मग घर्षण झालं. मग घर्षण म्हणजे आम्ही वारंवार आत्मानुभूती घेतो, तेवढं ते लोण्यासारखं गोळा जसा वर आला तसं आमचं प्रगट रूपाने अशा रीतीने आपलं स्वरूप प्रगट होत जात आहे. आणि त्यामध्ये इतका तो राहतो की आता त्याला कुठल्याही याची गरज नाही, म्हणून तर ते वर आलंय, ताक सोडून दिलं, खाली काय सुटलं, नीरस आहे ते सुटलं, सरस आहे ते वर आलं. मग ते सगळे विभाव सुटले
आणि सरस आपल्या स्वरूपाला प्राप्त झाला. मग चौथी अग्नी कोणती मिळाली? लोण्याला कडवायचं होतं. मग तूप होत आहे. कसं कडवलं? खूप मोठं विस्तवावर ठेवलं. मिळते का? त्याला सुद्धा कशी ऊर्जा द्यावी लागते? तर अगदी मंद अग्नीवर जेवढं आम्ही ते लोणी तापतं तेवढं ते तूप सहज एक एक कणाने ते वितळत जातं लोणी आणि व्यवस्थित तूप प्राप्त होतं, जळत नाही. तसं आमचं स्वरूप काय आहे? मंदाग्नी. आता या ठिकाणी सांगितलं की किती काही प्रसंग आला तरी त्यांनी आपलं धैर्य सोडलं म्हणजे अनंत वीर्य प्रगट झालं. सांगितलं ना, अनंत ज्ञान कुठे आहे, अनंत दर्शन कुठे आहे, अनंत सुख कुठे आहे ना अनंत वीर्य कुठे आहे? 4 अग्नीमध्ये लावून दाखवा. अनंत ज्ञान दुधातच कळलंय. तेव्हाच तर पुरुषार्थ झाला ना तापवण्याचा. मग ते झालं अनंत ज्ञान. पाहिलं, प्रत्यक्ष सायाने पाहिलं, ते दिसलं. अनंत दर्शन, अनंत सुख काय? अनंत सुख लोणी आहे का? अनंत वीर्य म्हणजे घर्षण केलं असं म्हणा. अनंत वीर्य म्हणजे तेवढी शक्ती लावली, घर्षण केलं, वारंवार अनुभूती घेतली आणि अनंत सुखाची प्राप्ती झाली. तूप प्राप्त झाले की अनंत सुख. अशा रीतीने तुपातच सुख आहे सगळ्याच. तर मग ते तुपाने पुष्ट होतं ना. तुपाचे गुण खूप सांगितलेले. मग तसं आपला आत्मा देखील कशाने पुष्ट होतो? अनंत चतुष्टयाने पुष्ट होतो. आणि म्हणून भगवंतांचा एवढा बहुमान करून स्वतःमध्ये जर आम्ही राहिलो तर आपल्याला सुद्धा कशाची कमी नाही किंवा बाहेर याचना करण्याची गरज नाही किंवा आपल्याला कुठल्या जयकाराची इच्छा नाही. लोकेशना ठेवून साधना करणार नाही. आपल्यामध्ये राहून स्वतःमध्येच राहून आनंदाला प्राप्त होणार. ज्यांचे सुख, ज्ञान, दर्शन आणि सामर्थ्य ही अनंत आहे, अशा तुझ्या मना चिंतन करून जो तिन्ही संध्याकाळी शास्त्रोक्त प्रकाराने आदराने तुझे स्तोत्र करीतो, तो अन्य पुरुष निश्चयाने करून त्या स्तुतीच्या योगाने कल्याणाचा मार्ग पुरा करून याच प्रकारच्या विस्तारयुक्त कल्याणांचे स्थान होतो. म्हणजेच 5 कल्याणे त्यास प्राप्त होतात. हे देवादिदेवा, तू अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत सुख आणि अनंत सामर्थ्यवान आहेस. जो पुरुष भक्तीने परिपूर्ण अति उत्कंठेने शास्त्रोक्त विधीपूर्वक आदराने तुझी स्तुती करतो, तो निश्चय करून कल्याणांचा मार्ग पूजा करतो. तात्पर्य: शास्त्रोक्त विधीपूर्वक तिन्ही संध्याकाळी तुझी स्तुती केल्याने मनुष्य पंचकल्याणिकांचा स्वामी म्हणजेच तीर्थंकर होतो.